सूत्रावर आधारित जर आपल्या पदावली प्रश्न आला तर सूत्रपाठ असणं किती महत्वाचं बघा मित्रांनो. कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय 0.6चा घन प्लस 0.7चा घन छेदामध्ये दिले 0.6चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7चा वर्ग बरोबर किती. आता अशा ठिकाणी काय करायचं, फक्त अंशस्थानी बघायचं. काय दिले तुम्हाला 0.6चा घन प्लस 0.7चा घन. मित्रांनो याच्याकडे बघितल्या तुम्हाला या सूत्राची आठवण यायला पाहिजे. ए चा घन प्लस बी चा घन. आता याचं विस्तारित रूप आपण कसं लिहितो, एका कंसामध्ये आपण लिहितो ए अधिक बी आणि एका कंसामध्ये लिहितो ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग काय करू आपण माहितीये का, याला आपण या सूत्राच्या फॉर्म मध्ये आपण लिहून घेऊया. मग इथं 0.6चा घन, इथं आपल्याला काय करायचं, ए प्लस बी आहे ना, ए म्हणजे काय 0.6 आहे, इथं लिहू आपण 0.6 अधिक बी म्हणजे काय आपलं 0.7 आहे 0.7. मग याला आपण लॉक करून टाकूया. इकडच्या ब्रॅकेट मध्ये बघा आता ए वर्ग म्हणजे काय रे 0.6चा वर्ग, 0.6चा वर्ग वजा ए बी म्हणजे गुणाकार असतो, म्हणजे 6 किती झाले 42 म्हणजे 0.42. ओके, प्लस बी वर्ग म्हणजे काय रे 0.7चा वर्ग. बघितलं करायचं 0.7चा वर्ग, 0.7चा वर्ग ब्रॅकेट क्लोज करूया. आणि छेदामध्ये ना की जसं दिलंय तसं आपण इथे लिहून टाकूया. काय दिले आपल्याला 0.6चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7चा वर्ग. आता जर का तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना मित्रांनो, बघा इकडचा जो काय आपला पार्ट आहे 0.6चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7चा वर्ग खाली तसाच सेम आहे. मग हे आपला कट होणार आहे आणि आपलं उत्तर फक्त काय असणार आहे 0.6 प्लस 0.7 म्हणजे ए प्लस बी हेच आपलं उत्तर असणार आहे. बघा आपण काय करू 0.6 अधिक 0.7 या दोघांची बेरीज करूया. 7 आणि 6 झाले 13, 13 3 हातचा आला 1, 1 ला इथे 1 म्हणजे 1.3 हे आपलं उत्तर यायला पाहिजे फायनली, जे की पर्याय क्रमांक 3. आता मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी पूर्ण सूत्र इथे लिहून दिले आणि त्याचं विस्तारण अशा पद्धतीने लिहिलंय. पण तुम्हाला तसं न करता डायरेक्ट काय करायचं, फक्त 0.6 अधिक 0.7 ची बेरीज करायची. कारण हा जो इकडचा पार्ट आहे हा इकडच्या सूत्राचा आपला सारखाच येणार आहे, तो कॅन्सलच होत असतो. त्यामुळे डायरेक्ट अशा पद्धतीचं गणित आलं की आपण 0.6 0.7 यांची बेरीज करायची किंवा ज्या काही कुठल्या संख्या दिल्या असतील त्यांची फक्त बेरीज करायची.